आणि बीडमध्ये मनोज जरांगेंची जनजागृती शांतता रॅली होणार आहे। जरांगेंच्या रॅलीनिमित्त बीडमध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। मनोज जरांगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज बीडमध्ये मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली निघणार आहे आणि या रॅलीची तयारी पूर्ण झाली आहे। सकाळी 11 वाजता शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मुख्य मार्गावरून छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या रॅलीचा समारोप होईल आणि त्यानंतर जरांगेंचं भाषण होईल। गोविंद शेळके आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। गोविंद, कसं आयोजन करण्यात आलंय या जनजागृती शांतता रॅलीचं? प्रज्ञा, आपण बघतोय की या मनोज जरांगे पाटील यांच्या या रॅलीची तयारी मागच्या अनेक दिवसापासून बीडकर करत होते। वेगवेगळ्या प्रकारे शहरामध्ये बॅनर्स लागलेत, ठिकठिकाणी भगवे झेंडे लावलेत आणि प्रशासनानं सुद्धा इथं होणाऱ्या गर्दीचा अंदाज घेऊन आज शहरामधल्या जे काही शाळा आहेत त्यांना पण सुट्टी दिली आहे। पण मनोज जरांगे पाटील यांनी जसे शांतता रॅली नांदेडमध्ये केली, हिंगोलीमध्ये अथवा लातूरमध्ये केली, धाराशिवमध्ये केली, त्यानंतर बीडकरांमध्ये उत्साह अधिक आहे। कारण मनोज जरांगे पाटील यांचे जर कार्यक्रम अधिक आपण यापूर्वीच्या इतिहासातले बघितले तरी सर्वाधिक बीडमध्ये होतात आणि बीडमध्ये होणारे कार्यक्रम हे मोठे होतात। त्याची तयारी लोक मागच्या अनेक दिवसापासून करत होते आणि त्यामुळं ज्यावेळी मनोज जरांगे पाटील हे बीडमध्ये येतील त्यानंतर 11 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करतील, तिथून रॅली निघेल आणि त्याचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज चौकात होणार आहे। त्याची तयारी पूर्ण झाली आणि लोक आतापासून अगदी रस्त्यावरती पाहायला मिळत आहे। गोविंद, अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन। होई मन शुद्ध